ठिकाणी पाचोरा वडगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करतो। सर्वांना विनंती आहे, सर्व तालुकाध्यक्षांनी मागे बसून घ्यायचंय। आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन आपलं या ठिकाणी स्वागत आहे। माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, कृपया आपण मंचावरती आपलं स्थान ग्रहण या ठिकाणी करायचं आहे। आदरणीय विकास तात्या पाटील, विकास तात्या आपण मंचावर या। विदेशी गुंतवणुकीचे आदरणीय फडणवीस साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण कृपया टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। आदरणीय चला बोलो भारत माता की वंदे वंदे, बोलो जय जय श्रीराम। मागे ज्या कार्यकर्ते उभे आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे सूचना आहे, आपण उजव्या बाजूला थोड्या खुर्च्या रिकाम्या आहेत, आपलं स्थान आपण या ठिकाणी ग्रहण करावं। मी मंचावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेल, आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय गुलाबराव पाटील, आदरणीय अप्पासाहेब, सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाने माल्यार्पण या ठिकाणी करायचं आहे। प्रतिमा पूजन सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी माल्यार्पण करायचं आहे। बोलो भारत माता की वंदे वंदे। सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन या ठिकाणी होत आहे। आपण टाळ्याच्या गजरामध्ये या दीपप्रज्वलनाचं स्वागत मित्र या ठिकाणी करायचं आहे। कृपया सर्वांनी अत्यंत जोरात या ठिकाणी टाळ्याचा गजर या ठिकाणी करायचा आहे। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते। दीपज्योतिर्नमोस्तुते। मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थान या ठिकाणी ग्रहण करायचं आहे। या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपणही या ठिकाणी स्थान ग्रहण करावं। आमचे संकटमोचक मार्गदर्शक आदरणीय नामदार गिरीश भाऊ, आपणही आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करायचं आहे। सर्व आमदारांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। महाराज बसून घ्या। मागे जे कार्यकर्ते, खूप कार्यकर्ते अजून येत आहेत, त्यांना उजव्या बाजूने जागा या ठिकाणी करून द्यायचे। सर्व बाउन्सर यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या उजव्या बाजूने आणि स्टेजच्या डाव्या बाजूने खूप मोठी जागा आहे आणि खूप गर्दी मागून आता येते आहे, त्या सर्वांना आपण व्यवस्थित त्यांचं स्थान ग्रहण करायचं आहे। आजच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे संकटमोचक भारतीय जनता पक्षाचे आपले धुरंधर नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार किशोरप्पा पाटील, आदरणीय माजी खासदार एटी नाना पाटील, आदरणीय जयप्रकाशजी बाविस्कर, सन्माननीय सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मी किशोरप्पांना विनंती करतो की आपण आजच्या मेळाव्याचं प्रास्ताविक या ठिकाणी करायचं आहे। या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे। येत्या 13 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आजच्या या
सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे आवडते उपमुख्यमंत्री, या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे संकटमोचक तथा ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल दादा, चाळीसगावचे आमदार आदरणीय आमचे मित्र मंगेश दादा, या लोकसभेचे माजी खासदार आदरणीय येटी नाना, माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ, माजी आमदार आदरणीय जयप्रकाशजी बाविस्कर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील, मंचावर उपस्थित असलेले आरपीआयचे सर्व सन्माननीय नेते, मनसेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ आणि एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे साहेबांची सभेची वेळ 1:15 होती आणि साहेब राईट टाइम 1:15 व्यासपीठावर आले. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा साहेबांचे मनापासून आभार मानतो. साहेब, आज आमच्याकडे किमान 43 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आहे. जेव्हा आपली वेळ आली तेव्हा असं वाटत होतं की ही सभेचं स्टेज हे भरेल की नाही अशी आम्हाला सगळ्यांना चिंता होती. परंतु आपलं नाव सांगितल्याबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने हा मतदार बांधव, आपले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्व मतदार बांधवांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. बांधवांनो, आज संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघ, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. आज मला आपल्या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आपल्या या विधानसभेच्या वतीने आश्वस्त करायचं आहे की हा जळगाव लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाने गेल्या 25-30 वर्षापासून महायुतीचे खासदार म्हणून या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. पण मला अभिमानाने याच्यासाठी सांगावंसं वाटतं की या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य कोणी दिलं असेल तर त्या या माझ्या पाचोरा भडगाव मतदारसंघाने दिलं. त्याबद्दल मी या मतदारसंघाचे आभार मानेन. साहेब, मागच्या वर्षी 75,000चं मताधिक्य होतं, पण मला यावेळेस खात्री आहे की आम्हीच आमचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. आजपर्यंत जो आमचा आलेख आहे तो वाढताय आणि आता येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही आमचं रेकॉर्ड ब्रेक करून 75,000चं मताधिक्य हे 1 लाखापर्यंत पोहोचू अशा पद्धतीची हमी साहेब आम्ही आपल्या या मतदारसंघाच्या वतीने देतो. साहेब, हा मतदारसंघ भावनेवर चालणारा नाहीये. हा मतदारसंघ विकास कामांकडे चालणारा हा मतदारसंघ आहे. विकास कामं करणाऱ्यांच्या पाठीशी राहणारा हा मतदारसंघ आहे. आणि म्हणून साहेब, मी या सर्व मतदारसंघाच्या वतीने पहिल्यांदा तर आपल्या मनापासून आभार मानेल की आपण मागच्या टर्मला मुख्यमंत्री होतात. साहेब, मुख्यमंत्री असताना या मतदारसंघासाठी ज्या पद्धतीचा निधी आपण दिला आणि आता या 2.5-1.5 वर्षापासून आताचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीचा निधी दिला, साहेब मला अभिमान वाटतो की या मतदारसंघामध्ये माझं तर विकासाबद्दल कौतुक होतच आहे, पण माझ्या बरोबर तुमचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं देखील या मतदारसंघामध्ये कौतुक होत आहे. साहेब, इतके कामं दिले, इथं रस्त्यांची कामं झाली, इथं पाण्याची कामं झाली, वेगवेगळ्या विकासाची कामं साहेब या ठिकाणी झालेली आहेत. माझा शहर आणि मतदारसंघ या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट मतदारसंघ म्हणून विकास कामांमध्ये ओळखला जातो. अशा पद्धतीचं चित्र साहेब या मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून याला जबाबदार माझ्या बरोबर खऱ्या अर्थाने तुम्ही आणि मुख्यमंत्री महोदय आहेत. साहेब, मी आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की मला खऱ्या अर्थाने मी तुमचे मनापासून आभार मानेल की या भडगाव तालुक्यामध्ये आणि पाचोरा तालुक्यामध्ये असे काही 25-30 गावं होते की त्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या गिरणेच्या कॅनॉलवर येत नव्हते. परंतु आता आपण वरखेड लोंढे बॅरेज वरून
आम्हाला पाण्याची पाईपलाईन दिली, त्याचं 600 करोड रुपयाचं टेंडर काढलं, वर्क ऑर्डर झाली आणि माझा खऱ्या अर्थाने तो नारपारचा जो पट्टा होता, मळगावची जी पाटचारी होती, तिचं आता कायमस्वरूपी काम होणार आहे आणि तो देखील एरिया आपला आता इरिगेटेड होणार आहे. त्याच्यामुळे भडगाव तालुक्याच्या वतीने मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी आभार मानतो. साहेब, एक दुसरा विषय की आमचा गिरणा डॅम वरून पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या 35-40 वर्षापूर्वीचा जुना कॅनॉल आहे. त्या कॅनॉलची आज अशी कंडिशन आहे की त्या कॅनॉल मधून 25% पाणी सुद्धा टेलला पोहोचत नाही आणि म्हणून त्याचं देखील इस्टिमेट तयार आहे. साहेब, माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे की ते कॅनॉलचं काम जर का झालं तर खऱ्या अर्थाने माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा 100% इरिगेटेड होणार आहे आणि म्हणून आपण त्याच्यासाठी या ठिकाणी द्यावं. साहेब, एक महत्वाचा विषय आमचा आहे, आमची गिरणा मातेचं धरण आहे. मला माहित नाही मागे काय झालं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून बलूनचा डॅमचं हे सगळं चाललं होतं. खरं म्हणजे बलून डॅम हा गिरणा नदीवर यशस्वी नाही आहे, कारण त्याला जर का शांत नदी असेल तरच त्या ठिकाणी ते होऊ शकतं. परंतु माझी साहेब आपल्याला विनंती आहे की जवळपास 7 बलून बंधाऱ्यांचं इस्टिमेट हे 700-800 कोटीवरून आता 1000-1200 कोटीवर गेलाय. ते बलून कॅन्सल करून त्या बलूनच्या जागेवर जर साहेब आपण पक्के बंधारे दिले तर माझा मतदारसंघ हा 100% सुजलाम सुफलाम होणार आहे. जर याला माझ्या मतदारसंघाच्या जनतेमध्ये ताकद आहे, कुवत आहे, काम करायची नियत आहे आणि हा मतदारसंघ काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहणारा हा मतदारसंघ आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की त्या बलून बंधाऱ्यांच्या जागेवर आपण पक्के बंधारे द्यावे. आज या मतदारसंघामध्ये साहेब, मी या जनतेच्या वतीने पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार मानेल की आपण मागचा जो निष्क्रिय खासदार होता उन्मेष पाटील याची पहिल्यांदा तुम्ही उमेदवारी रद्द केली, त्याबद्दल मी तुमच्या हात जोडून आभार मानतो. की ज्या माणसांनी 5 वर्षामध्ये साहेब, ठीक आहे काम कमी जास्त आम्ही समजू शकतो, आम्ही तर प्रश्न विचारतो की तू या मतदारसंघामध्ये मुतारी दाखव, त्या मुतारी सोडा, पण आमच्या सुखादुःखामध्ये सुद्धा हा खासदार साहेब आयुष्यामध्ये 5 वर्षामध्ये कधी आला नाही. 5 वर्ष सत्तेत होता, 5 वर्ष आमदारकीच्या सत्तेत होता, कुठली विकास कामं केली नाही आणि आता जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न तो जनतेला विचारतोय. त्या गिरीश भाऊ सरकारवर नको ते आरोप प्रत्यारोप करतोय, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. आज बांधवांनो मला सांगायचंय, हा काय चाटा मारतोय, याच्या मनामध्ये एक खोड आहे. हा मतदारसंघ बांधवांनो महायुतीच्या पाठीशी आहे, जनता महायुतीच्या पाठीशी आहे. हा एकच प्रश्न पाहतोय, तो म्हणजे कापसाचा. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मला अभिमान आहे आपल्या या युतीच्या सरकारचा, माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा, की हे दोघेही सरकारचे मंत्री महोदय आपले या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे लोक नाहीत. बांधवांनो मला माहिती आहे की हे इंटरनॅशनल क्रॉप आहे, पण तरी सुद्धा बांधवांनो या महाराष्ट्रातल्या तमाम सोयाबीन आणि कापूस शेतकरी बांधवांच्यासाठी आपल्या या सरकारने 4000 करोड रुपयाचं पॅकेज जाहीर केलंय, पण आचारसंहितेमुळे आपण शेतकऱ्यांच्या अकाउंटवर तो पैसा येऊ शकला नाही. मला खात्री आहे की हे जे शब्द देतात ते पाळणारं हे सरकार आहे, शब्द पाळणारं हे सरकार आहे. मला खात्री आहे की इलेक्शनची आचारसंहिता संपल्याबरोबर या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अकाउंटवर हा कापसाचा अनुदानाचा पैसा हा आल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची खात्री बांधवांनो मला आज या ठिकाणी सांगावीशी वाटते. मी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं विनंती करायची आहे की हे इलेक्शन बांधवांनो हे गल्लीचं नाही आहे, हे दिल्लीचं इलेक्शन आहे. आज आमची छाती भरून येते की ज्या पद्धतीचं आदरणीय नरेंद्र मोदीजी या भारताचं नेतृत्व करताय, इथं येतात कोणीतरी मोदीजींवर टीका करतात. अरे तुमची लायकी नसताना तुम्ही मोदीजींवर टीका करतात. अरे आमच्यामध्ये धमक आहे, या युतीमध्ये धमक आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदीजींच्या नावावर हा संपूर्ण भारत त्यांच्या पाठीशी आहे. यांचं एकही नाव समोर येत नाही. यांचा कोण पंतप्रधान आहे
या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहित नाही. मग नेमकं आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहणार आहोत? बांधवांनो, आज मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की कुठेही आमची चूक होणार नाही. या महाराष्ट्रातला आणि भारतातला बांधवांनो एक वर्ग असा नाही आहे, मोलमजुरी करणारा असेल तर त्याला राशन फुकट आहे. 100 एकरचा शेतकरी असेल किंवा 1 एकरचा शेतकरी असेल, त्याच्या प्रत्येकाच्या खात्यावर बांधवांनो दरवर्षी 12,000 रुपये येत आहेत. जे निराधार आहेत त्यांचा पगार 1000वरून 1,500वर गेला आहे. असे अनेक विषय आमच्या गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थाने गोरगरिबांचं सरकार, गोरगरिबांचा विचार करणारं राज्याचं सरकार आणि गोरगरिबांच्या मागे उभे राहणारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी या देशात जो 400 पारचा नारा केलेला आहे, तो 400 पारच्या नाऱ्यामध्ये आमचा देखील उमेदवार त्या 400च्या खासदारांमध्ये उभा राहावा अशी एक आग्रहाची विनंती करत असताना आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की आपलं मताधिक्य या लोकसभेतून आपल्या सगळ्यांच्या आवडत्या उमेदवार आदरणीय स्मिताताई वाघ यांना द्यायचंय. स्मिताताई वाघ यांना याच्यासाठी द्यायचंय. बांधवांनो, मी स्मिताताईंचे या ठिकाणी आभार मानेल की हा निर्लज्ज खासदार ज्याला आमदारकी दिली त्याला खासदारकी दिली, एकदा फक्त रिपोर्ट खराब आला म्हणून त्याचं तिकीट कापलं गेलं आणि आमच्या ताई ज्यांचं एबी फॉर्म उमेदवारी जाहीर केली, एबी फॉर्म दिला गेला, फॉर्म भरायची वेळ आली आणि त्यांचं तिकीट कापलं. मी आमच्या सगळ्या माता भगिनींना या निमित्तानं विनंती करणार आहे, अरे तिकीट कापल्यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही, कुठे मागे फिरले नाही, कोणत्या पक्षात गेले नाही, तेवढ्याच जोमाने काम केलं. नुसतं ते काम करणं सोडा बांधवांनो, परमेश्वरांनी त्यांच्यावर घाला घातला. या वयामध्ये त्यांचा धनी हा त्यांच्या नशिबातून काढून घेतला. मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांना विनंती करणार आहे की आपली ही बहीण आहे, या मातांना विनंती करणार आहे, ही तुमची मुलगी आहे, तुमची बहीण आहे, तुमची लेक आहे. आपल्याला सगळ्यांना, आपल्या ताईला, आपल्या भगिनीला, आपल्या लेकीला या लोकसभेच्या तख्तावर खासदार म्हणून प्रचंड अशा मताधिक्याने पाठवायचं आहे. अशा पद्धतीची विनंती बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं करतोय. मी जास्त वेळ घेणार नाही, ऊन खूप तापतंय, लोक प्रचंड यायचे राहिलेत आणि आपल्याला आपल्या सगळ्यांचे आवडते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आज संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा मतदानाचा टक्का घटतोय. बांधवांनो, मतदान तर करायचंच आहे, पण मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येकाला जाणीव करून जास्तीत जास्त मताचा टक्का हा कसा वाढवता येईल याचा देखील प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद आप्पासाहेब. आपण आदरणीय ताईंचा प्रचार करत असताना या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या छोट्या समस्या यांचाही वापर या ठिकाणी, त्याबद्दल आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मी यानंतर आदरणीय किशोरप्पा पाटील व अमोलदादा शिंदे यांना विनंती करतो की आपण आपल्या राज्याचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. घ्या, सत्काराचा घ्या पहिले. टाळ्यांच्या गजरात आपण हा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्यांचा गजर करायचा आहे. बोलो भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद साहेब. आपण आमचा हा छोटेखानी सत्कार या ठिकाणी स्वीकारला. मी यानंतर विनंती करतो आदरणीय रावसाहेब पाटील आणि मनसेचे माजी विधानसभा सदस्य आदरणीय जयप्रकाशजी बाविस्कर साहेब यांना विनंती करतो की आपण माननीय नामदार गिरीश भाऊंचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सर्वांनी मित्र टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहे. यानंतर माननीय नामदार अनिलदादा पाटील साहेब यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पवनराजे यांना विनंती करतो की आपण आदरणीय अनिलदादांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद दादा. महायुतीच्या वतीनं मंचावर उपस्थित असलेले सर्व माजी खासदार, आमदार, सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं या ठिकाणी शब्दसन्मानाने स्वागत घेतो. वेळ कमी आहे. नवनाथजी ढगे साहेब, कृपया आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. यानंतर मी विनंती करतो आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि भावी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी आपण या ठिकाणी आपल्या मतदारांना आवाहन करायचं आहे. यात आहे. आजच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे संकटमोचन सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय अनिलदादा पाटील, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय ज्यांचं आत्ता मनोगत व्यक्त केलं ते आपले किशोरप्पा पाटील, आमचे बंधू सन्माननीय मंगेश दादा, या ठिकाणी उपस्थित राजू मामा, दिलीपभाऊ वाघ, सन्माननीय यटीनाना पाटील, सन्माननीय पवनराजे सोनवणे, सुनीताताई किशोर पाटील, रावसाहेबजी पाटील, जळकेकर महाराज, आनंदजी खरात, अनिलभाऊ वाघ, अमोलदादा शिंदे, मोदूभाऊ, अजयजी भोळे, डॉक्टर राधेश्यामजी चौधरी, देवेंद्रताई ठाकरे, उपस्थित सर्व महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे आपण सगळे देवेंद्रजींना ऐकण्यासाठी आलेले आहात. पण महायुतीचे उमेदवार म्हणून मला असं वाटतं तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देणं आणि त्यातल्या त्यात महिलांना सन्मान करणं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये. मी का कुठल्यातरी छोट्याशा गावातनं आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत गेले, जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि विधान परिषदेचा आमदारही मला होता आलं. पण मला असं वाटतं मी जे काम केलं खऱ्या अर्थाने, देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि देवेंद्रजीसोबत मला महिला मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करता आलं, संघटनेत त्यांच्याबरोबर पूर्ण महाराष्ट्र फिरता आलं आणि त्यांच्या कामातनं मला खूप त्या ठिकाणी प्रेरणा घेता आली. हे करत असताना एवढंच नाही तर विधान परिषदेचा आमदार असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्यासोबत काम करताना मला खूप एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळाला. मला वाटतं देवेंद्रजी काम करण्याची जी काही पद्धती ती आम्ही खूप जवळून बघितली. भल्यांची बोलती बंद करणारे आमचे देवेंद्रजी, एवढा प्रचंड अभ्यास त्यांचा एखाद्या विषयावर असायचा की समोरच्याला बोलण्याला कुठेही संधी नसायची. त्यांच्या माध्यमातून काम करताना खूप वेगळा एक प्रेरणा त्या ठिकाणी आम्हाला त्या माध्यमातून मिळाली. आणि सन्माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून तर आम्हाला या ठिकाणी संकटमोचन म्हणून आपल्याला महाराष्ट्राने त्यांना जवळून बघितलेलं आहे आणि संकटमोचन अशा आमच्या गिरीश भाऊंच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास होताना आम्ही या ठिकाणी बघितलेला आहे. पण ही निवडणूक देशाची आहे. देश जर आपल्याला संरक्षित अशा हातात द्यायचा असेल तर आपल्याला तिसऱ्यांदा परत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेली कामं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्यांनी केलेला विकास हाही त्या माध्यमातून आपण बघतो आहोत. आम्ही विकासावर ही निवडणूक लढत आहोत. आम्ही कोणाचे उणे दोणे काढण्यामध्ये बसत नाही आहेत. आम्ही आमची रेषा जी कामाच्या रूपामध्ये वाढवत आहोत, याच्या त्याचे उणे दोणे काढून त्याला छोटं करून आम्हाला करायचं नाही तर आम्ही विकासाच्या माध्यमातून काम करतो आहोत. आपण बघितलं आहे की प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास सहन करावा लागला. एवढंच नाही तर 550 वर्ष तंबूत राहावं लागलं. पण आज आपण ह्याची दही ह्याची डोळा प्रभू रामचंद्रांचं मंदिर, त्यांची प्राणप्रतिष्ठा आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितली. आपण बघितलं असेल की 370 धारा कलम रद्द करण्याचं काम आपल्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नाविदभाईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. प्रत्येकाच्या डोक्यावर छत असेल, शौचालय असेल, आमच्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बळकटीकरण असेल. भाऊ मी आता जिल्हाभरामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये फिरते आहे. आज बघते की बचत गटाच्या माध्यमातून त्या प्रत्येक बचत गटाला 30-30 हजार रुपये त्या माध्यमातून दिले आणि खऱ्या अर्थाने नुसतंच कागदावर न बोलता आणि भाषणामध्ये न बोलता खऱ्या अर्थाने महिलांना जर बळकटीकरण देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून झालं असेल. आमच्या महिलांची खरी काळजी कोणी केली असेल ती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून झाली असेल. आमच्या महिलांच्या हाताची जी काही
चुलीवर काम करायच्या, चुलीवर धूर एवढा मोठा त्यांच्या शरीरामध्ये जायचा, पण खऱ्या अर्थाने उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे. आणि म्हणून जर आपल्याला देशाचा विकास बघायचा असेल तर आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे हात बळकट करायचे. म्हणून मी आपल्याला म्हणते की ज्या पक्षात आम्ही लहानाचे मोठे झालो, जिथं आमच्यावर संस्कार झाले, तिथं आम्हाला शिकवलं गेले की राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर तुम्ही स्वतः. आणि मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रासाठी काम करतायत. 18 तास ते काम करतायत, 2 ताससुद्धा ते झोपत नाही आहेत. मला असं वाटतं त्यांच्या दृष्टिकोनाचा जर काही विचार केला तर एवढा मोठा नेता आपल्या देशाला ज्या पद्धतीने मिळालेला आहे, त्यांच्यासाठी आपल्यासोबत त्यांच्या उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी आव्हान करते की 13 तारखेला आपलं मतदान आहे आणि आपण, मला असं वाटतं की आपला देश जर संरक्षित हातात द्यायचा असेल आणि आपल्या देशाला जर अजून पुढे न्यायचं असेल, खऱ्या अर्थाने जी आपली काही अर्थव्यवस्था आहे 10 क्रमांकावर आता 5 वर आणली आहे आणि जर ती 3 वर आपल्याला न्यायची असेल तर आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना बळकट करण्याचे, हात बळकट करण्यासाठी, मला असं वाटतं मी आज उभी नाही आहे तर आपल्याला मोदी उभे आहेत आणि मोदींना आपल्याला निवडून द्यायचं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना आव्हान करते की 13 तारखेला आपण सगळेजण या ठिकाणी मतदान करा. 13 तारखेला मतदान करण्याच्या पूर्वी 3 दिवस अगोदर सुटी आहे. आपल्या सगळ्यांना मी आव्हान करते की आपण मतदानाच्या पूर्वी कुठेही बाहेरगावी ट्रिपला न जाता, मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदान हे आपलं देशासाठी आहे. कारण ही देशाची निवडणूक आहे, आपण सगळेजण मतदान करा. भाऊ आमच्या या ठिकाणी 13 तारखेला अगोदर 10 तारखेला अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेला आमच्या खानदेशातल्या महिला सुना ज्या त्या माहेरी जातात आणि आमच्या लेकी माहेरपणाला आखाजीला माहेरी येतात. दोघं बाजूने जर महिला माहेरी गेल्या किंवा सासरी गेल्या तर नुकसान मात्र माझं होणार आहे. कारण तुम्ही पहिल्यांदा जळगाव लोकसभेच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे आणि 50% महिला या ठिकाणी माझ्या मतदार आहेत. मला या ठिकाणी विश्वास आहे की आमची महिला यावर्षी आखाजीला माहेरी जाणार नाही. ती आपला पहिला हक्क जो आहे मतदानाचा तो बजावेल आणि 13 तारखेला आपण सगळेजण एका महिलेला जेव्हा उमेदवारी दिली आहे तर सगळ्या अख्ख्या माझ्या माता भगिनी आणि माझे सगळे बंधू माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सगळेजण कमळाला मतदान करतील. कारण देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनात आपण हे मतदान येणार आहात. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करते की 13 तारखेला आपण सगळेजण कमळापूरचं बटन दाबून मला प्रचंड मताधिकाने विजयी करा असं आवाहन करून या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपण केलेल्या आव्हानाला अत्यंत प्रतिसाद हा तालुका या ठिकाणी देईल. मी यानंतर उन्नती नितीन पाटील यांना विनंती करतो की तिने साहेबांचं स्केच तिच्या हाताने काढलेलं आहे आणि साहेबांना ती त्या ठिकाणी सप्रेम भेट देते आहेत. उन्नतीचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर अभिलाषाताई रोकडे यांनी साहेबांना त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आणलेली आहेत. त्यांनी ते साहेबांना त्या ठिकाणी भेट द्यावी. आरपीआयच्या वतीनं या ठिकाणी फडणवीस साहेबांना, तुम्ही खाली बसा, कार्यकर्ते तुम्ही खाली बसा, संविधानाची प्रत आरपीआयचे नेते या ठिकाणी देत आहेत, ती साहेबांनी स्वीकारावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आरपीआयच्या खालचे नेते खाली बसा, तुम्ही आता वरती येऊ नका, वेळ कमी आहे, नेते आहेत आपले. यानंतर मी विनंती करतो आपल्या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार अनिलदादा पाटील यांना विनंती करतो की आदरणीय दादांनी या ठिकाणी तमाम या जनतेला अवगत या ठिकाणी करावं. उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण उजव्या बाजूने थोड्या खुर्च्या खाली त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आपल्या जिल्ह्याचे सर्व पक्षाचे संकटमोचक, मी मागेही सांगितलं होतं, ते आदरणीय गिरीश भाऊ, माजी खासदार आदरणीय येटी नाना, ज्यांनी आत्ताच दणदणीत असं भाषण केलं ते आदरणीय किशोरप्पा, मंगेश दादा, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलूक मैदान तोफ आदरणीय दिलीप भाऊ,
मी सर्वांचे नावं घेत नाही. मंगेश दादा, जिल्हाध्यक्ष, सगळ्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित व्यासपीठावर, सर्व मान्यवर. पण स्मिताताईंनी आता जे भाषण केलं की मंगेश दादा मला आत्मविश्वास आहे, किशोरप्पा तुम्ही जे बोलले, या विराट सभेकडे बघितल्यानंतर आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना बघितल्यानंतर 4 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याचा करंट लागल्याशिवाय या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना समजणारच नाही, विरोधकांना. तुमची इच्छा आहे ना 13 तारीखले मतदान करणे आपले. कोणले करंट देना आहे ते तुमले माहिती आहे. 13 तारीखले तुमनं मतदान होय ना, 4 तारीख ना निकाल मा तुमले करंट कोणले देना आहे पारोळा वाला से ते सुद्धा समजावे नाना तुमले नाही. नाना तुम्ही त्यांना अर्थ चुकीना काढजात नका. पण आज किशोरप्पा की ज्या पद्धतीने या ठिकाणी सभेचं आपण आयोजन केलेलं आहे, आपल्यावरचं प्रेम, मी रस्त्याने येताना ज्यावेळी बघत होतो अजूनही मंडपामध्ये बसायला जागा शिल्लक राहणार नाही एवढी लोक आज वाटेमध्ये आहेत. पाचोऱ्याकडे अनेक वर्षापासून आमचे संबंध आहेत, नात्यागोत्याचे संबंध आहेत. पण पाचोरा तालुका असेल तो आज ज्या पद्धतीने आम्हाला बदलताना दिसतोय, पाचोरा शहराची ज्या पद्धतीने आपण निर्मिती केलेली आहे, ज्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट करतायत, आम्हाला कधी कधी आश्चर्याचा धक्का बसतो की एवढा पैसा तुम्हाला येतो कुठून. गिरीश भाऊ, आमच्या सगळ्या आमदारांकडे पाचोरा एवढं लक्ष राहू देत जा. पाचोऱ्यासारखी प्रगती आमच्याही तालुक्यांमध्ये झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की ही लोकसभेची निवडणूक आहे. स्मिताताई आज तुमच्या समोर उमेदवार आहेत. माझी आग्रहाची आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे, 399चा आकडा आपला त्यांनी जुगाड जो करायचा तो केलेला आहे. देशातल्या जनतेने 18 300 पार 399चा आकडा हा बरोबर केलेला आहे. माझी जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती असणार आहे की आपले जळगाव जिल्ह्यातले 2 खासदार केले तरच 400 पार आपला आकडा जाणार आहे आणि त्याचे हक्कदार आणि त्याचे आपण साक्षीदार आपण सगळेजण असणार आहोत. पायाखालची वाळू घसरलेली आहे. गिरीश भाऊ, काल परवा बारामतीची निवडणूक संपली. बारामतीच्या निवडणुकीमध्ये जसं मतदानाला सुरुवात झाली, नवनवीन त्या ठिकाणी फंडे आपल्याला बघायला मिळाले. ज्यावेळी एखादा उमेदवार पराभूत व्हायला लागतो त्यावेळेला मात्र त्याला कुठे ना कुठे मी कशामुळे पराभूत झालो असं एक वातावरण तयार करावं लागतं. मला आत्मविश्वास आहे की बारामतीची जागा 2 लाख मतापेक्षा जास्त सुनेत्राताईंची त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. म्हणून आज त्या ठिकाणी रण कुंड वेगवेगळ्या भाषेमध्ये याने पैसे वाटले, ती बँक उघडी, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातंय. ज्या दिवशी पराभव आपल्याला दिसतो त्याच वेळेला अशा पद्धतीचं वातावरण आपण देशामध्ये अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत, ते करताना दिसत आहेत. मला तर काल रात्री झोप लागली नाही. एक अजब स्टेटमेंट पवार साहेबांकडून आम्हाला ऐकायला मिळालं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही पक्ष जे आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार असं त्यांनी एक भाकीत केलं. किशोरप्पा, तुम्ही आणि मी वाचलो, दिलीप भाऊ आपण तुम्ही आणि आपण याच्यातून वाचलो. कदाचित आहे त्याच ठिकाणी जर का आपण राहिलो असतो आणि हळूहळू जर का संजय राऊतने जर का पवार साहेबांच्या मार्गदर्शनावर चालण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, कोणता पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे हे केवळ फक्त पवार साहेबांना आणि संजय राऊत साहेबांनाच माहिती आहे.
म्हणून कदाचित आपण नशीबवान की याच्यातून बाहेर पडलो आणि काँग्रेसच्या फेऱ्यामध्ये कुठे अडकलो नाही. गिरीश भाऊ, एक नक्की आहे की येणारा काळ असणार, मी जास्त वेळ बोलणार नाही, परंतु स्मिताताई तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत. स्मिताताई काही नवीन राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत अशातला भाग नाहीये. विधान परिषदेमध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे, त्या ठिकाणी कामाची छबी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या कामाची कर्तृत्व, काम करण्याची पद्धत आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. या ठिकाणी बऱ्याच मायाबहिणी बसेलेत, ताई गैरी हुशारे, ताईल काही सांगानं काम नाहीये. बाया जर का दिज्ञात त्यासनं काय काय म्हणणं आहे, काय काय करणं आहे, बाया असले कोठे कोठे थांबणं, कोठे कोठे पयाडणं आहे, कोणा कोणा करता काय काय काम करणं आहे. आज स्मिताताईंच्या माध्यमातून आज आपल्याला एक आशेचा किरण आहे. मला कल्पना आहे की ताई, आपल्याकडनं ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशाचा विकास होतोय, आपल्या जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व करायला खासदार म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जाणार आहात, त्यावेळेला मात्र कम्युनिकेशन असेल, इरिगेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या सर्व गोष्टींकडे आपण प्रामुख्याने आपल्या जळगाव जिल्ह्याला जेवढा पैसा आणता येईल तेवढा आणण्याचं काम आपल्या सगळ्यांकडनं आपल्या मार्फत या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. मी परत एकदा पाचोरा वासियांना, भडगाव वासियांना हात जोडून विनंती करणार आहे. किशोरप्पा, आपल्या पाचोरा तालुक्यामध्ये एक नवीन भूत आणि नवीन पिल्लू सोडलेलं आहे. आता स्मिताताई बामने म्हणे, आता कोणताच अँगल मला बामन वाटत नाही. आता उदय वाघ म्हणा गावना, तो म्हणा नातेवाईक, आणि हाई बाई जेव्हा आम्ही लगीन करीस राहणार तो बट देखील लेले, नेमन एका टेमन एका, बाकीना आड मागलं पुढलं सर्व देखील लेले. पण विरोधकांच्या माध्यमातून असा एक अपप्रचार केला जातो की ही ब्राह्मणाची पोरगी लव्ह मॅरेज केलेलं आहे. ताई, जर का तुम्ही खरोखर तशा असत्या तर कदाचित आम्ही विचार केला नसता, उदय वाघ आणि आम्ही. पण ज्या पद्धतीने हा अपप्रचार केला जातोय, याचा अर्थ कुठेतरी रडीचा डाव खेळताना आज या विरोधकांच्या माध्यमातून केला जातोय. गिरीश भाऊ, या पारोळ्याच्या जी काही भाऊबंदकी आता एकत्र झालेली आहे, तिच्या बाबतीत बोलायचं जर का झालं तर 2 महिने अगोदर ते ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीत होते तोपर्यंत एकमेकाचं खानदान काढायला कधीच त्यांनी कमी केलं नाही. बाळासाहेबांचा जर का मला रात्री बेरात्री फोन आला तर फोन लावून फोन गरम व्हायचा आणि का नाही लाल व्हायचा. आणि आज मात्र त्यांच्यामध्ये एकमेकामध्ये एवढं प्रेम जर बघायला मिळतंय, हे प्रेम 13 तारखेनंतर कधी फुटेल आणि कधी बाहेर येईल हे आपल्याला बघायला मिळणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना एकच विनंती करणार आहे की आपल्या देशामध्ये आपला खासदार पाठवायचा आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल, रावेर मतदारसंघ असेल, याच्यातून आपलं नेतृत्व करणारं प्रतिनिधित्व जर का आपण पाठवलं तर ते 400 लोकांमध्ये जाऊन बसेल. आणि समजा जर का चुकून मुकून दुसरं कुठलं राज्यातून 2-4 लोकांचं नेतृत्व बसलं तर एटी नाना त्या ठिकाणी 550 खासदार बसतात. आणि 1-2 जर का दुसऱ्या पक्षाचे आले, यांना त्या ठिकाणी कोणी कुत्र सुद्धा विचारणार नाही, कोणत्या टेबलवर बसतील, कोणत्या ठिकाणी राहतील, असा एक प्रश्न निर्माण होईल. त्यावेळेला मात्र आपल्याला पश्चाताप होईल की आपला खासदार या 550 खासदारांमध्ये कुठेच चमकत नाही, कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये बसेल. अशा पक्षाला मतदान करण्यापेक्षा महायुतीचा जो उमेदवार असेल त्यालाच आपण या ठिकाणी लोकसभेवर पाठवावं, एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि 13 तारखेला स्मिताताईंच्या समोरचं बटन दाबून, कमळाचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी आपण विजयी करावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर मी विनंती करतो मार्केट कमिटीचे उपसभापती आदरणीय साहेबराव भाऊ, समाज कल्याणचे माजी सभापती राजेंद्र राठोड आणि विजय भाऊ जाधव, आपण कृपया मंचावर या ठिकाणी यायचं आहे. यानंतर मी नामदार, राज्याचे संकटमोचक, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक नामदार गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
नाही नाही नाही, नंतर घ्यायचं आहे ते पोडियम वरती घेऊन ठेवा आणि वरती घेऊन ठेवा भाऊ, बोलो सर वरती घेऊन. बोला भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. उन्हाचा चटका फारच आहे, आवाजही कमी झालेला आहे आपला जरा. दोन्ही हात वर करून जय श्रीराम, जय जय श्रीराम. वा, पडेल ते खाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजची प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले लाडके नेते माननीय देवेंद्रजी, आता ज्यांचं घणाघाती भाषण झालं असे आपले जिल्ह्याचे मंत्री माननीय अनिलदादा, माननीय किशोरप्पा, मंगेशजी चव्हाण, सर्व आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, सर्व पक्षीय पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण सगळ्या आमच्या भगिनी हवा घेत आहेत. सर्व कोणी टोपीने हवा घेत आहे, कोणी रुमालाने हवा घेत आहे. सूर्यदेवता कोपलेला आहे, उष्णतेने उच्चांक केलेला आहे आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही. पण किशोरप्पा, गेल्या वेळी तुम्ही 73,000 मतं मिळवलेली, जास्त. आपला लीड 73,000 मतांचा होता. या वेळेला तुम्ही सांगितलंय 1,00,000. मी आपल्या बाजूलाच आहे. देवेंद्रजी यांचा काही भाग एक जिल्हा परिषद गट पाचोरा तालुक्यातला माझ्या विधानसभा गटामध्ये सुद्धा आहे. पण मी सुद्धा पण केलेला यावेळेला की जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुका किंवा जामनेर विधानसभा मतदारसंघ हा नंबर 1 राहील. म्हणून आता तुमची ना आमची कॉम्पिटिशन आहे. तुमच्यामध्ये आमच्यामध्ये आता स्पर्धा आहे की पुढे कोण. तिकडे मंगेश जरा बसलेत, ते म्हणता मी पुढे. अरे राजूमामा या ठिकाणी आहेत, माझं लक्षात नाही. राजूमामा म्हणता जळगाव शहरही मागच्या वेळेला किती हजार होते मामा आपले? 1,00,000 जवळपास होते. नाही, मागच्या वेळी किती होते? 71,000. म्हणजे तुमच्यातही स्पर्धा होतीच मागच्या वेळेला 71-73. मी थोडा कमी होतो. पण या वेळेला राजूमामा म्हणता मी 1 नंबर, अप्पा म्हणता मी 1 नंबर, चाळीसगाव म्हणतो मी 1 नंबर, स्मिताताईंचा अंमळनेर तालुका आहे तोही म्हणतो मी 1 नंबर, गुलाब भाऊ कसे मागे राहतील ते म्हणता मी 1 नंबर. आता ही स्पर्धा तुमच्यामध्ये या ठिकाणी चाललेली आहे आणि निश्चित यावेळी मला खात्री आहे पाचोरा तालुका हा मागे राहणार नाही. मला खात्री आहे आपण भाजप, सेना, आता यावेळेला RPF सोबत आहे, मनसेही सोबत आहे, सगळे मिळून हा जिल्हा म्हणजे आपला गड आहे. गेल्या 30 वर्षापासून आपण एकत्रित आहोत. भाजप, सेना आपण एकत्रित निवडणुका लढवत आहोत आणि आपण या जिल्ह्यामध्ये नंबर 1 वरच आहोत. दोन्ही खासदार गेल्या 35-40 वर्षापासून आपले ज्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि म्हणून यावेळेला आपल्याला स्पर्धा करून जास्तीत जास्त मतं, मागचं लीड आपलं काहीतरी 3.5 लाख मतांचं होतं. आता यावेळेला तोही आकडा आपल्याला पार करायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे. खरंच बोलायला खूप गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. मोदीजींचं काम सांगण्यासारखं आहे, तासनतास त्याला लागतील. गरीब कल्याणकारी योजना आहेत, गरिबांसाठीच्या योजना आहेत, अगदी गॅसपासून, दिव्यापासून, शौचालयापासून, घरापासून, पगारापासून, 10-12 हजार रुपये शेतकऱ्यांना मानधन देण्यापासून अनेक गोष्टी आहेत. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. आज आपण 10 वर्षामध्ये काय बदल झाला
काय चित्र बदललं या देशाचं आपण जर बघितलं तर आपण दुसऱ्या रस्त्याने जरी गेलात, कुठेही जा, तुम्ही जिल्ह्यात जा, राज्यात जा, देशात जा, तर तुम्हाला दिसेल की किती चित्र या ठिकाणी बदललेलं आहे. आता तुम्हाला दणके बसत नाही, आता कुठे रस्त्यामध्ये खड्डे राहिलेले नाहीत, आता छोटे एखादी गाडी फेल झाली तर पुढचे सगळा रस्ता बंद पडलेला आहे, ट्रॅफिक जाम झाली असं तुम्हाला दिसत नाही. ते रस्ते असतील, रेल्वे असतील, विमानसेवा असतील, या दुपटी तिपटीने अधिक वेगाने पुढे चाललेल्या आहेत. IIT असेल, IMA असेल, सगळ्या गोष्टी, सगळ्यामध्ये आपण आता पुढे चाललेलो आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल या देशामध्ये, तर मला वाटतं मोदीजींचा जो करिश्मा आहे हा सर्व जगामध्ये आहे, सर्व जगामध्ये. सुरक्षेच्या बाबतीमध्ये तर आम्ही इतके पुढे गेलेलो आहोत, मला वाटतं की पूर्वी आमच्याकडे साधं पिस्टलसुद्धा बनत नव्हतं, पिस्टलसुद्धा इम्पोर्ट करावं लागत होतं. AK-47, 56 ह्यासुद्धा आमच्याकडे येत नव्हत्या. पण या 10 वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झालेत आणि मी आपल्याला अभिमानाने सांगेल, आपल्यालाही कल्पना आहे की पाणबुड्या असतील, फायटर जेट असतील, त्या ठिकाणी मोठमोठे रणगाडे असतील, का सगळे शस्त्रास्त्र हे आता आपल्या देशात बनायला लागलेले आहेत. आणि आपल्या देशातच नाही तर आपण आता त्या एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत. आणि म्हणून मला वाटतं देश इतक्या गतीने पुढे चाललेला आहे, इतक्या वेगाने पुढे चाललेला आहे, इतक्या स्वयंपूर्ण आपण व्हायला लागलेलो आहोत, ते फक्त या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून एकीकडे राहुल गांधी आहेत, एकीकडे मोदीजी आहेत. कशी कम्पेअर होऊ शकते दोघांमध्ये? आपण सर्वे बघा, सोशल मीडियावर सर्व सर्वे आहेत. काँग्रेसला 45 ते 47 जागा दाखवल्या जात आहेत. किती? 45 ते 47 जागा दाखवल्या जात आहेत. म्हणजे काय, कुठे कम्पेअर होऊ शकते, कुठे तुलना होऊ शकते? या ठिकाणी आपल्याकडे जी पुंगाणी कोण आहे, पिपाणी काय काय निशाणी काय त्यांची, का मशाल आहे? मशाल आहे आपल्याकडे. आता मला एक समजत नाही, या मशालच्या उद्धवजींचे 2 का 3 खासदार निवडून येतील की नाही अशी शंका सगळ्या राज्यभरामध्ये आहे. कुठल्या सर्वे रिपोर्टमध्ये ते दाखवलं जात नाही. आणि इकडे संजय राऊत म्हणतायत वेळ पडली तर उद्धवजी पंतप्रधान होतील. आता काय बोलायचं त्याला? म्हणजे उद्धवजींच्या तर जिभेला हाडच नाहीये. म्हणजे देशामध्ये फक्त राज्यामध्ये हा पक्ष आहे. 17 का 18 जागा त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. 2 का 3 निवडून येतील या बाबतीत सगळ्यांना शंका आहे. आणि आम्ही पंतप्रधान होऊ अशी स्वप्न पाहणारी सगळे मुंगेरीलाल के हसीन सपने अशी सगळे लोक आपल्याकडे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून एकीकडे मोदीजी आहेत की ज्यांना अख्ख्या देशाने नाही तर जगाने गौरवलेलं आहे. अख्ख्या जगामध्ये एक गणमान्य नेता म्हणून त्याची ओळख झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला आता विचार करायचा नाही तर पुन्हा तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब करायचा आहे की मतदान कुणाला करायचं, कुणाला द्यायचं. आणि यावेळेला जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला देशामध्ये मोदीजींना 400 पार करायचं आहे. 400 पार मित्र, 400च्या वर खासदार हे आपल्या या ठिकाणी निवडून येतील. जगामध्ये आपल्याला महासत्ता व्हायचं आहे, जगामध्ये आपल्याला सुपर पॉवर व्हायचं आहे, विश्वगुरू व्हायचं आहे. तर त्यासाठी आता मोदीजीशिवाय पर्याय नाही. हे राहुल गांधी करू शकत नाही. राहुल गांधीचं बोलणं, चालणं, भाषण आपण सगळं ऐकतात. त्यांची कर्तबगारी काय हे आपण बघितलेली आहे. आणि म्हणून सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे की सगळ्या जगामध्ये लोकप्रिय नेता कोण आहे तर ते मोदीजी आहेत. आणि म्हणून आपल्याला स्मिताताईंना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. स्मिताताईंना त्या ठिकाणी आपला खासदार म्हणून त्यांच्या मदतीला पाठवायचं आहे. या ठिकाणी काल टीका टिप्पणी झाली. किशोरप्पा बोललेत, मंत्री महोदय बोललेत, अनिल दादा, गिरीश महाजन कसले संकट मोचक, हे तर जिल्ह्यावरचं संकट आहे. मी म्हटलं जिल्ह्यावर असेल की असेल मला माहीत नाही, पण तुम्ही इतक्या जोरात बोलतायत ना, तुम्हाला भविष्यामध्ये कळेल तुमच्यावर काय संकट आहे. म्हणून आता तुमच्यावर काय संकट आहे. अरे 2-2दा तुम्हाला आमदार केलं, एकदा आमदार केलं, एकदा पक्षामध्ये आले. एकाच महिन्यामध्ये यांना तिकीट दिलं आणि किती आग्रहाने दिलं त्यांना माहीत आहे. किती आग्रह केला मी. चांगला कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता आहे, शिकलेला आहे, त्याला आमदार केलं. 5 वर्ष आमदारकी झाली, नंतर खासदार केलं. किशोरप्पांनी सांगितलं खरं आहे, स्मिताताईंचं तिकीट ऐन वेळेला कापलं. अगदी शेवटच्या क्षणाला, शेवटच्या दिवशी, माघारीच्या शेवटच्या दिवशी कापलं. त्यांना तिकीट दिलं, खासदार केलं. स्मिताताई मागे वळून बघितलं नाही, दुसऱ्या दिवशी कामाला लागल्यात. राग सुद्धा येऊ दिला नाही, कुठे कुणाला काही म्हणजे कुठे मनामध्ये काही किंतु परंतु ठेवला नाही. स्मिताताईंनी कामाला सुरुवात केली. आज यांचं खासदार झाल्यावर तिकीट कापलं गेलं म्हणजे तुमचा काही पक्षामध्ये फार मोठा त्याग आहे का? तर काहीच नाही. ऐन वेळेवर आले, आम्ही घेतलं. चांगला तरुण कार्यकर्ता म्हणून आम्ही तुम्हाला घेतलं.
तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं. आता पक्ष तुम्हाला इतका वाईट दिसायला लागला आहे, मोदीजी इतके वाईट दिसायला लागलेले आहेत की तोंडात येईल ते बरडतायत, वाटेल तसं बरडतायत. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही जिल्ह्यामध्ये बघू नका फार, फक्त तुम्ही तुमच्या 40गावमध्ये तुम्ही बोंब पाडून दाखवा. 40गावमध्ये दाखवा तुम्ही. तर मंगेशदार त्या ठिकाणी आहे, दाखवा तुम्ही आता किती मताधिक्य घेता म्हणून. फार मोठ्या मोठ्या गप्पा करून, भाषणं करून 10 वर्ष तुम्ही ज्या खुर्च्या या पक्षामध्ये भोगल्यात त्यांना तुम्ही नाव ठेवतायत, त्यांच्या नेत्यांवर बोलतायत. आणि म्हणून मित्र, आता ही दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे, साहेबांना बोलायचं आहे, त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. बोलण्यासारखं खरंच खूप आहे. आपण पुढे कधीतरी बोलू, विधानसभा लगेच पुढे आहेत त्यावेळेला आपण बोलू. पण आप्पा, आता तुम्ही तर खरं म्हणजे तुम्ही आहात. बाजूला जरा दिलीप भाऊ बसलेले आहेत, बाजूला इकडे अमोल आहे, तिकडे काटे आहेत. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र झालेला आहात आता. म्हणजे मलाही धाकधूक व्हायला लागली की तुम्ही 1 लाखाचा आकडा नक्की पार पाडाल. तुमचं मताधिक्य 1 लाखाच्या वर राहील या बाबतीमध्ये आता कोणाच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही. पाचोरा तालुका हा भाजप सेनेचा आपला गडच आहे, या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणून येणाऱ्या 4 जूनला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला मला वाटतं की आपण गेल्या वेळेचं रेकॉर्ड तोडून, मागच्या वेळेचं रेकॉर्ड तोडून आपण 4-4.5 लाख मतांनी स्मिताताईंना या ठिकाणी विजय करू आणि दिल्लीला त्या ठिकाणी मोदींचे हात बळकट करण्यासाठी पाठवू, एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी आपल्याकडून व्यक्त करतो. आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद भाऊ. आपण केलेली अपेक्षा निश्चितपणे हा तालुका या ठिकाणी पूर्ण करेल. फडणवीस साहेबांसारखा मी यानंतर विनंती करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री की ज्यांनी आपल्याला जलयुक्त शिवार नावाची एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी दिली आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नवं चैतन्य या ठिकाणी निर्माण केलं, ते या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करावं. कृपया टाळ्याच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद. सगळे एकलव्य सेनेचे झेंडे कृपया खाली करा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आजच्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय गिरीश भाऊ महाजनजी, आमचे सहकारी अनिल पाटीलजी, लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील, मंगेशदादा पाटील, मंगेशदादा चव्हाण, पाटील का लिहिलं, काय हरकत नाही, राजू मामा भोळे, चिमणाबा पाटील, दिलीप भाऊ वाघ, एटी नाना पाटील, डॉक्टर विकास महात्मे, प्रकाशजी बाविस्कर, एकलव्य संघटनेचे पवनराजे सोनवणे, सुनीताताई किशोर पाटील, रावसाहेब पाटील, जवळेकर महाराज, आनंदजी खरात, अनिलजी वाघ, गणेश पाटील, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या उमेदवार आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ज्या येत्या 13 तारखेला भारताच्या संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जाणार आहेत अशा स्मिताताई वाघ. खरं म्हणजे प्रचंड ऊन आहे, 43-44 डिग्री टेम्परेचर आहे आणि अशा उन्हामध्ये देखील इतक्या मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी आणि आमचे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. याचाच अर्थ तुम्ही पाचोऱ्यातनं रेकॉर्ड मताने ताईंना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी बंधू भगिनींनो तुम्हाला हे सांगण्याकरता उभा आहे की ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. मी याकरता सांगतो की काल उद्धव ठाकरे हे जळगावमध्ये आले होते
आणि जळगावमध्ये आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही, समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही, दलित आदिवासी गरीब ओबीसी विकासाचा एकही मुद्दा नाही, समाजातल्या गरिबाची गरिबी दूर कशी करू एकही मुद्दा नाही. या ठिकाणी त्यांचं अख्खं भाषण, अर्ध भाषण मोदीजींना शिव्या दिल्या, अर्ध भाषण महायुतीला शिव्या दिल्या. बंधू भगिनींनो, ही जी काही आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, नेता नाही, नीती नाही आणि नियतही नाही, अशा प्रकारची आघाडी आहे. आणि या ठिकाणी केवळ ते गर्जना करतात, ते सांगतात 4 तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातनं काढून मारू. अरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा बिळात लपले होते, तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातनं काढून मारू म्हणता. वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची? महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत, हे काय आम्हाला हात लावणार आहेत? पण यांचं डोकं फिरलंय. पण आता माझ्या लक्षात आलं, मगाशी अनिल पाटील साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे. शेवटी कधीतरी सत्य हे तोंडात येतं आणि ते सत्य पवार साहेब बोलले. पवार साहेब म्हणाले, या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला, त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल. त्यामुळे या 4 जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मी आठवण करून देतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेसशी युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करीन. आता पोरांनी काँग्रेसशी युती तर केलीच, पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय पवार साहेब असणार आहे. म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्यासमोर उभे आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी मागच्याही वेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही भरभक्कम पाठिंबा दिला, मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं. पण बंधू भगिनींनो, मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर 5 वर्षामध्ये त्यांचा जो व्यवहार होता, खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे, सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं, याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या. आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन. ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलं आहे. पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलं आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल. बंधू भगिनींनो, जसं मी सांगितलं, ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे. कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेईल, कोण सामान्यांचे आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ 2 पर्याय आहेत. एक पर्याय
विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले नेते नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपली महायुती आहे. ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, या ठिकाणी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी आपली मनसे आहे, या ठिकाणी रिपाई आहे, या ठिकाणी रासपा आहे आणि आता आपली एकलव्य संघटना देखील आपल्या सोबत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना मिळून एक आपली मोठी महायुती तयार झाली आहे. दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी. ही 24 पक्षाची खिचडी कशी आहे? कोणीच कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे. प्रत्येक जण म्हणतो मला पान फुलं वाहा, मीच नेता आहे. अशा प्रकारची 24 पक्षांची खिचडी आहे. आपली महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन. या विकासाच्या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या त्याला लागल्या आहेत. या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे. सगळ्यांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे जाते. आणि दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे राहुल गांधींना केवळ इंजिनच आहे, त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे, तिथे फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. तिथे एकही डब्बा नाही आहे, तिथे केवळ इंजिन आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा असते का? सांगा, असते का? नसते. त्या ठिकाणी केवळ ड्रायव्हर बसतो. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. आणि शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रियाताईंना जागा आहे. तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे. ज्या क्षणी स्मिताताई वाघ यांच्या कमळाचं बटन तुम्ही दागाल, त्या क्षणी जळगावची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे लोक येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत, त्यांना ऐरणी भाषेमध्ये तुम्ही सांगा, डोका माने भुसा नि कोठे बी पुसा. अशा प्रकारे यांची अवस्था आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांना हे सांगा, आम्ही केवळ आणि केवळ या ठिकाणी मोदीजींच्या सोबत आहोत. बंधू भगिनींनो, मोदीजींनी या देशामध्ये एक मोठा चमत्कार केला. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर हे मोदीजींनी आणलं. 10 वर्षात 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं झोपडीतनं पक्क घर दिलं. 10 वर्षामध्ये 50 कोटी घरांमध्ये गॅसचं सिलेंडर आणि चुल्हा दिला. 10 वर्षामध्ये 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं. 10 वर्षामध्ये 70 वर्षात ज्या 60 कोटी लोकांकडे पिण्याचं पाणी आलं नव्हतं, ज्या 60 कोटी लोकांना त्या ठिकाणी आया बहिणींना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं, विहिरीवर जावं लागायचं, सार्वजनिक नळावर जावं लागायचं, त्या 60 कोटी लोकांच्या घरी 10 वर्षामध्ये मोदीजींनी शुद्ध पिण्याचं पाणी आणलं. मोदीजींनी 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत नावाच्या योजनेत 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत दिला. आणि आता तर 60-70 वर्षाच्या वर प्रत्येकाला सगळ्या प्रकारचा इलाज मोफत, गोळ्या, इंजेक्शन, औषधी, ऑपरेशन सगळं फुकट देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला. 80 कोटी लोकांना मोदीजी 2020 सालापासनं
मोफत रेशन देतात आणि पुढचे 5 वर्ष या 80 कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातून मोफत रेशन मिळणार आहे, ज्यामध्ये 7 कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले आहेत. 60 कोटीपेक्षा जास्त तरुणांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन. त्या ठिकाणी कुठलंही तारण नाही, कुठलाही गॅरंटर नाही, अशा प्रकारचं हे लोन त्या ठिकाणी मोदीजींनी दिलं. पूर्वी एखादा तरुण बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला जमीन आहे का, कोणी सरकारी व्यक्ती तुझी गॅरंटी घेईल का. पण आता मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि आता तर 10 लाखाच्या ऐवजी 20 लाखाचं लोन बिना गॅरंटरचं या ठिकाणी मिळणार आहे. आणि ज्या 60 कोटी लोकांना हे लोन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये 50% जास्त आमच्या माता भगिनी आहेत, ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. मोदीजींनी देशामध्ये 80 लाख बचत गट तयार केली. 8 लाख कोटी रुपये त्याला दिले. 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं. आणि आता त्यापैकी 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती दीदी बनवत आहेत. आणि हळूहळू या सगळ्या 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मोदीजींनी सुरू केला आहे. माता भगिनींनो, तुमच्या करता मोदीजींनी जे काम केलं आहे यापूर्वी या देशामध्ये कोणीच केलं नव्हतं. आणि आता तर आमच्या एक स्मिताताई या ठिकाणी चालल्या आहेत. पण मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर हा जो मंच आहे यातल्या अर्धा मंच हा महिलांकरता रिझर्व असणार आहे. कारण 2026 नंतर देशाच्या लोकसभेमध्ये 33% खासदार महिला आणि देशाच्या विधानसभेमध्ये 33% आमदार महिला जाणार आहे. महिलांना खऱ्या अर्थानं अधिकार देणारा नेता जर कोणी असेल तर तो आपले मोदीजी आहेत. म्हणून सगळ्या महिलांनी एकदा मोदीजींकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवा. आज आपण पाहू शकतो समाजातल्या प्रत्येक घटकाकरता मोदीजींनी काम केलं. आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. आज आदिवासी गावांमध्ये, पाड्यांमध्ये, वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचतायत. आणि यासोबत खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये एका आदिवासी महिलेला देशाचं राष्ट्रपती हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. बंधू भगिनींनो, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांपेक्षा मोठा असतो. प्रधानमंत्र्यांना अपॉइंट राष्ट्रपती करतात, प्रधानमंत्र्यांना काढायचा अधिकार देखील राष्ट्रपतीला असतो. अशा प्रकारच्या राष्ट्रपती आपल्याला अभिमान आहे की या भारतातली एक आदिवासी महिला आज सक्षमपणे या देशाची राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी काम करते. मोदीजींनी गावगाड्यामध्ये आमचे जे 12 बलुतेदार आहेत, आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत, या 12 बलुतेदारांचा आणि पारंपरिक व्यावसायिकांचा कोणीच विचार केला नव्हता. पहिल्यांदा त्यांचा विचार हा मोदीजींनी केला आणि विश्वकर्मा नावाची योजना आणली. 14,000 कोटी रुपये दिले पारंपरिक व्यवसायाला. गावगाड्यातल्या आमच्या 12 बलुतेदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता, तो नवीन पिढीकडे देण्याकरता, त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आणि त्यांचा व्यवसाय हा लोकल नाही तर ग्लोबल झाला पाहिजे म्हणून 14,000 कोटी रुपये त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी दिले. समाजातल्या प्रत्येक वर्गाचा विचार मोदीजींनी या ठिकाणी केला. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्यामध्ये सिंचनाकरता 50,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आज सिंचनाच्या सगळ्या योजना या ठिकाणी होत आहेत कारण मोदीजी आपल्या सोबत आहेत. या ठिकाणी आप्पा तुम्ही सांगितलं वरखेडे लोंढे ज्याकरता 500 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व पैसा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या इरिगेशनच्या सगळ्या कामांमध्ये या ठिकाणी येतोय. याचं कारण मोदीजींनी 50,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला या ठिकाणी इरिगेशन करता दिलाय. मग RCC कॅनलचे 250 कोटी असतील, पाडळसरे सिंचन योजनेचे 4,890 कोटी असतील, वाघूर प्रकल्पाचे 2,288 कोटी असतील. या ठिकाणी एवढंच नाही तर शेळगाव असेल, सुडवावे जामफळ असेल, ऊर्ध्व तापी असेल, भागपूर असेल,
जळगाव जिल्ह्यातल्या एवढ्या योजना या ठिकाणी आमचे गिरीश भाऊ मंत्री असताना आणि आता आपण सुरू करू शकलो, कारण मोदीजींना शेतकऱ्यांची चिंता होती आणि मोदीजींनी त्या ठिकाणी हा निधी दिला. आज मगाशी अप्पा म्हणत होते, गोष्ट खरी आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात जगात युद्ध चाललंय. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे शेतमालाचे भाव पडले, कापसाचे सोयाबीनचे भाव पडले. आम्ही मोदीजींना विनंती केली, मोदीजींनी सांगितलं हो शेतकऱ्यांना मदत करा. आम्ही 4,000 कोटी रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी मंजूर केलं. भावांतर योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपली निवडणूक संपली आणि आचारसंहिता संपली की कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी यांच्या खात्यामध्ये थेट भावांतराचे पैसे त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत आणि आमच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून आपण करतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहे. अरे काँग्रेसच्या काळामध्ये केवळ 1,00,000 कोटी रुपये वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे. रस्त्यांकरता, पाण्याकरता, रेल्वे करता, कॉलेजेस करता, इलेक्ट्रिसिटी करता 1,00,000 कोटी खर्च करायचे. मोदीजी 13,00,000 कोटी रुपये वर्षाला खर्च करतात. आणि म्हणून मगाशी गिरीश भाऊंनी सांगितलं सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते, गुळगुळीत रस्ते होतात. याचं कारण मोदीजी हजारो कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला देत आहेत. त्यामुळे गरिबाचा नेता आहे, शेतकऱ्याचा नेता आहे, सामान्यांचा नेता आहे, दलित आदिवासींचा नेता आहे. आणि एक प्रकारे या भारताला बदलण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आहे. पण बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळी लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो. आता हे इंडिया आघाडीवाले, हे महाविकास आघाडीवाले पोपट, हे मिठू बोलायला लागले आणि काय सांगायला लागले, म्हणाले यांचे 400 पार गेले तर हे संविधान बदलणार आहेत, हे संविधान बदलणार आहेत, असं खोटं बोलणं सुरू केलं. हे इतके खोटारडे लोक आहेत की जगामध्ये खोटं बोलण्याचं ऑलिम्पिक ठेवलं तर महाविकास आघाडीला सगळे मेडल मिळतील, इतके सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात. मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो, मोदीजींनी सांगितलंय जोपर्यंत या भूतलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. मोदीजींनी सांगितलं बाबासाहेबांचं संविधान हे मला गीता, बायबल, कुराण पेक्षा देखील महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी मोदीजी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच माझ्यासारखा एक गरीबाचा चहा विकणारा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झाला. बंधू भगिनींनो, या संविधानाची रक्षा करणारे मोदीजी आहेत. माझा काँग्रेसवाल्यांना सवाल आहे, माझा या आघाडीवाल्यांना सवाल आहे, अरे सांगा 1975 साली श्रीमती इंदिरा गांधींनी 2 वर्ष भारताचं संविधान गुंडाळून अलमारीत बंद करून ठेवलं होतं आणि तानाशाही आणली होती. त्यावेळेस तुमची तोंड का उघडली नाही? माझा त्यांना सवाल आहे, 70 वर्ष काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू नव्हतं. काश्मीरमध्ये दलित, आदिवासी, ओबीसींना 70 वर्ष आरक्षण नव्हतं. मोदीजींनी भारताचं संविधान 370 कलम हटवून पूर्णपणे काश्मीरला लागू केलं आणि त्या ठिकाणी SC, ST, ओबीसीला त्या ठिकाणचं आरक्षण दिलं. आरक्षण देणारे आणि संविधान लावणारे मोदीजी आहेत. पण हे काँग्रेस आणि आघाडीचे लोक ज्यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा 2दा पराभव केला, असे हे सगळे या ठिकाणी संविधान विरोधक एकत्रित आले आहेत आणि लोकांना खोटं सांगतायत. पण चिंता करू नका, ये पब्लिक है, ये सब जानती है. लोकांना माहिती आहे या देशाला विकासाकडे घेऊन जाणारा एक वाघ असेल तर त्या वाघाचं नाव, म्हणजे या तर आपल्या वाघ आहेतच, पण त्या वाघाचं नाव या ठिकाणी नरेंद्र मोदी आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, लक्षात ठेवा, ही गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये देशाची अर्थव्यवस्था कोण सांभाळू शकतं हे बघण्याची आवश्यकता आहे. 12व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणली. आता जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर मोदीजी अर्थव्यवस्था नेता आहेत. आज आपण बघा देशाला नेतृत्व कोण देऊ शकतं. विचार करा, कोविडच्या काळामध्ये राहुल गांधी जर प्रधानमंत्री असते तर काय अवस्था झाली असती. आपण बघितलं, आपल्याकडे उद्धवजी मुख्यमंत्री होते
2.5 वर्ष कोविडमध्ये घराबाहेरच पडले नाही. नेताच जर घरी अडकून पडेल आणि नेताच जर घाबरेल, अरे गिरीश भाऊ आम्ही सगळे अप्पा, सगळे आमचे आमदार आम्ही रस्त्यावर होतो, हे घरामध्ये बंदिस्त होते. बंधू भगिनींनो, आठवा तो काळ ज्या काळामध्ये नातेवाईकांकडे जायची देखील चोरी होती, ज्या काळात कोणी कोणाच्या मौत मिट्टीला जात नव्हतं. जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील, पण मोदीजींनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं जगाच्या पाठीवर केवळ 4 देशांकडे कोविडची लस होती. ते देश वाट पाहत होते, भारत आपल्याकडे येईल, आपल्याला भीक मागेल, मग भिकेमध्ये काही लसी देऊन टाकू. पण मोदीजींना माहिती होतं यांच्याकडे भीक मागून देखील माझ्या भारतीयांना मी जिवंत ठेवू शकत नाही. मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि कोविडची लस आपल्याच देशामध्ये मोदीजींनी तयार करून घेतली. जगातला 5वा देश भारत झाला की ज्यांनी कोविडची लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना 2 वेळा लस मोदीजींनी त्या ठिकाणी दिली, मोफत दिली, विनामूल्य दिली. म्हणून आज आपण सगळे लोक या ठिकाणी जिवंत आहोत. बंधू भगिनींना, केवळ भारत नाही, मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो. मॉरिशसमध्ये आपल्या मराठी लोकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन माझ्या हातून केलं. उद्घाटनानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते. मी त्यांना भेटल्यानंतर ते राष्ट्रपती म्हणाले, फडणवीसजी तुम्ही मोदी साहेबांना आमचे धन्यवाद द्या. मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद? म्हणाले माझा मॉरिशस आज जिवंत आहे कारण कोविडच्या काळात मोदीजींनी कोविडची लस मला दिली. जर त्यांनी दिली नसती तर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता. बंधू भगिनींनो, असे सांगणारे 100 देश आहेत. 100 देशाचे राष्ट्रपती आणि 100 देशाचे प्रधानमंत्री म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे, कारण आमचा देश हा मोदीजींमुळे जिवंत आहे. आपला नेता साधा नेता नाही आहे, हा वैश्विक नेता आहे. जर मोदीजींच्या जागी राहुल गांधी असते तर काय अवस्था झाली असती आपण बघा. त्यांनी सांगितलं असतं मी इकडनं मशीनमध्ये आलू टाकतो, तिकडनं सोनं निघतं, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असतं आणि भारताला बेचिराख करून टाकलं असतं. आणि म्हणून आज मोदीजींच्या नेतृत्वात एक सशक्त भारत तयार झालाय, ज्या भारतामध्ये कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. तुम्ही बघा 2019ला ज्यावेळी पाकिस्तानने भारतामध्ये आतंकवादी पाठवून त्या ठिकाणी निष्पाप लोकांना मारलं, अरे मोदीजींनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांना मारून टाकलं. 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची हिम्मत झाली नाही भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची. 2019 नंतर एकही बॉम्बस्फोट या ठिकाणी झाला नाही, कारण पाकिस्तानला माहिती आहे आमचा बाप नवी दिल्लीमध्ये बसलाय, त्यामुळे या ठिकाणी वाकडी नजर करून पाकिस्तान देखील पाहू शकत नाही. पण मला आश्चर्य वाटतं, एकीकडे एक मजबूत भारत आपण तयार केलाय आणि दुसरीकडे काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी अजमल कसाबची बाजू घेते. ज्या अजमल कसाबने या ठिकाणी निष्पाप लोकांना मारून टाकलं, त्या अजमल कसाबचे गोडवे काँग्रेसचे नेते गातायत आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आमचे उद्धव ठाकरे देखील सूर मिसळत आहेत. त्या ठिकाणी फारुख अब्दुल्ला म्हणतात पाकिस्ताननी बांगड्या भरलेला नाहीत, तो अणुसंपन्न देश आहे, तो भारतावर हल्ला करेल. अरे फारुख अब्दुल्ला, पाकिस्तानची अवकात राहिली नाही आता भारतावर हमला करायची. या ठिकाणी मोदी नावाचा वाघ आहे. अरे पाकिस्तानची हालत अशी आहे, मोदीजींच्या नेतृत्वात भारत तर जगातली 5वी अर्थव्यवस्था झाला आणि पाकिस्तान कटोरा घेऊन फिरतोय. आणि म्हणून हे जे पाकिस्तान धार्जिणे लोक आहे, जे पाकिस्तानचे गोडवे गातात, त्यांना आता घरी बसवायची वेळ आहे आणि सर्वसामान्य माणसाचा विकास करून एक मजबूत देश तयार करणारे मोदीजी यांच्या पाठीशी आपल्याला उभं
करायचा आहे. आणि म्हणून येत्या 13 तारखेला ज्यावेळी तुम्ही स्मिता ताईच्या कमळाची बटन दाबाल, वोट स्मिता ताईला मिळेल, पण तुमचं वोट मोदीजींना देखील मिळेल, तुमचा आशीर्वाद मोदीजींना देखील मिळेल. मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचा प्रधानमंत्री करण्याकरता स्मिता ताईंना रेकॉर्ड मताने निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कृपया राष्ट्रगीत झाल्याशिवाय कुणीही आपली जागा सोडणार नाही. सर्वांनी उभं राहायचंय राष्ट्रगीताच्यासाठी. राष्ट्रगीताच्या सर्व भगिनींना विनंती करतो की आपण राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही याची कृती आपल्याकडनं झाली पाहिजे. सर्वांनी 2 मिनिटं आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचंय. कृपया राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की. भारत माता की. सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी महायुतीच्या वतीनं आणि सर्व विधानसभा क्षेत्रातून आलेल्या मतदार बंधू भगिनींचं आणि पत्रकारांचं या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के